दार उघडलं की थेट किचन आणि फ्रीज उघडलं की बाथरूम दिसतं. म्हणजे विचार करा, आजकालच्या शहरांमधली हीच खरी अवस्था नाहीये का? आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशा यूट्यूब स्क्रिप्टचा वेध घेणार आहोत, जी या वास्तवावर अचूक बोट ठेवते. हो ना, आणि ती स्क्रिप्ट सुरूच होते, अरे ऐकलंय का, या एकदम ओळखीच्या आणि लोकप्रिय शैलीत. हो, आणि ती छोट्या घरांच्या मोठ्या समस्यांवर आणि त्या स्मार्ट फर्निचरच्या भन्नाट कल्पनेवर अगदी अचूक भाष्य करते. अगदी बरोबर. आणि या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की हसवण्यापलीकडे जाऊन हा जो स्मार्ट दृष्टिकोन आहे ना, तो नेमका काय आहे हे समजून घेणं. म्हणजे त्या स्क्रिप्टची सुरुवातच एका भन्नाट विनोदाने होते. त्यात म्हटलंय, भारतात दोन गोष्टी कधीच मोठ्या होत नाहीत, एक पगार आणि दुसरी घराची जागा. खरंय, ऐकायला खूप विनोदी वाटतंय हे. हो ना, पण कुठेतरी आपण खरोखरच अशाच डब्यांमध्ये राहायला लागलो आहोत असं नाही वाटत तुला? नक्कीच. म्हणजे तो विनोद केवळ हसवण्यासाठी नाहीये. वाढत्या शहरीकरणामुळे जागेची कमतरता ही सर्वात मोठी अडचण बनली आहे. आणि राहणीमानाची अपेक्षा वाढतीये, पण जमीन तर मर्यादितच आहे ना. अगदी तेच. त्यामुळे हा विनोद त्या कोंडीतून बाहेर पडणाऱ्या नैराश्याचं एक प्रभावी प्रकटीकरण आहे, असं मला वाटतं. बरोबर. मग अशा डब्यासारख्या घरात राहताना माणसाला नैराश्य येणं साहजिकच आहे. पण इथेच मूळ प्रश्न उभा राहतो, की जागेला दोष देत रडत बसायचं, की उपलब्ध जागेला आपल्या तालावर नाचवायचं? आणि इथूनच त्या गोष्टीला एक भारी प्लॉट ट्विस्ट मिळतो. हो, म्हणजे रात्री बेड बनणारा सोफा, भिंतीत गायब होणारा टेबल आणि चोरालाही गोंधळात टाकेल असं ते लपलेलं कपाट, हे घर नसून एखाद्या स्विस आर्मी नाईफसारखं काम करतंय. जिथे एकाच साधनात अनेक हत्यारं लपलेली असतात, तसंच काहीचं. हो, पण मला एक प्रश्न पडतो. हे जे स्मार्ट फर्निचर आपण वापरतोय, तो खरोखरच आपला स्मार्टनेस आहे, की शहरातल्या अवाढव्य किमतींमुळे बिल्डरांनी दिलेल्या अत्यंत छोट्या जागेची सारवासारव करण्याची आपली मजबुरी बनली आहे? आपण फक्त तडजोड तर करत नाही आहोत ना? हा खूपच महत्वाचा मुद्दा उपस्थित केलास तू. वरवर पाहता ही मजबुरी नक्कीच वाटू शकते, पण इथंच मानसशास्त्र आणि डिझाईन एकत्र येतात. ते कसं काय? म्हणजे बघ, जेव्हा एखादं टेबल भिंतीत दुमडलं जातं, तेव्हा ती फक्त भौतिक जागा वाचवत नाही, तर आडवी येणारी कोणतीही वस्तू नसताना खोलीचा जो व्हिज्युअल फ्लो असतो ना, तो सुधारतो. अरे वा, म्हणजे डोळ्यांना ती जागा रिकामी आणि मोठी दिसते? अगदी बरोबर. याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो, ज्यामुळे तीच लहान खोली अचानक दुप्पट मोठी आणि हवेशीर वाटू लागते. हे केवळ डिझाईन नाहीये, तर मेंदूला दिलेलं एक प्रकारचं ऑप्टिकल इल्युजन आहे. भारीच. म्हणजे आपण जागेची कमतरता डिझाईनच्या मदतीने एक प्रकारे हॅक करतोय. हे मनोरंजक आहे. कारण आपल्या भारतीय घरात आधीपासूनच एक मल्टीपर्पज वस्तू असते, ती म्हणजे घरातली ती एक विशिष्ट खुर्ची. हो हो, जिच्यावर बसायला कमी आणि धुतलेल्या कपड्यांचा ढीग करायला जास्त वापर होतो. अगदी तीच. स्क्रिप्टमध्येही तिचा अचूक उल्लेख आहे. आता अशा मजबुरीच्या कपड्यांच्या खुर्चीकडून खऱ्याखुऱ्या स्मार्ट नियोजनाकडे अपग्रेड होण्याची वेळ आली आहे, असं त्यात सुचवलंय. आणि हे जे अपग्रेडेशन आहे ना, ते फक्त फर्निचरचं नाहीये, तर ते आपल्या मानसिकतेचं अपग्रेडेशन आहे. म्हणजे दृष्टिकोन बदलण्याविषयी बोलतीयस तू? हो, कारण घरात किती चौरस फूट जागा आहे यापेक्षा त्या जागेचा प्लॅनिंग करणारा मेंदू किती मोठा आहे, हे जास्त महत्वाचं ठरतं. खरंय. एकच वस्तू जेव्हा 3 वेगवेगळ्या गरजा भागवते, तेव्हा आपण उपलब्ध जागेचा केवळ वापर करत नसून ती जागा मल्टिप्लाय करत असतो. इथं जागा कमी आहे या रडगाण्याकडून जागा कशी वापरू या कल्पकतेकडे वाटचाल होते. म्हणूनच त्या स्क्रिप्टमधलं ते वाक्य एकदम चपखल बसतं. जागा लहान, फर्निचर महान आणि ॲटिट्यूड सुद्धा तितकाच जाण. अगदी बरोबर. शेवटी स्मार्ट फर्निचर हा केवळ लाकडाचा किंवा जागेचा प्रश्न उरत नाही, तर वाढत्या शहरीकरणाशी जुळवून घेण्याचं ते एक इव्होल्युशन आहे. आपण आपल्या मर्यादित परिसराला किती प्रभावीपणे आकार देऊ शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. आणि यातून जाता जाता एका गोष्टीवर विचार व्हायलाच हवा. आपण आपल्या घराला टेट्रिस गेमसारखे वापरून जागेचा प्रत्येक कोपरा सार्थकी लावतो. हं, पण अशा स्मार्ट फर्निचरमुळे आणि कल्पक नियोजनामुळे घरातली फक्त भौतिक जागाच लवचिक होते, की या गुंतागुंतीच्या जीवनात आपल्या विचार करण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीतही एक प्रकारची लवचिकता येते? तो कोंडलेला डबा अचानक अमर्याद शक्यतांची जागा कसा बनतो, यावर नक्कीच विचार करायला हवा.